हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर फिनॉल, लेक्चर नंबर 5 आणि आज आपण शिकणार आहोत ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल अँड इट्स कंपॅरिझन विथ अल्कोहोल अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला अल्कोहोल, फिनॉल आणि कार्बोक्सिलिक ॲसिड यांच्यातली ॲसिडिक नेचर ऑर्डर ही सुद्धा लक्षामध्ये घ्यायची आहे. चला मग लक्षात घेऊ आपण ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल. फिनॉल कॅन कन्व्हर्ट ब्ल्यू लिटमस टू रेड. जो सबस्टन्स ब्ल्यू लिटमसला रेड करतो तो कोणत्या नेचरचा असतो? ॲसिडिक. फिनॉल व्हेन रिॲक्ट्स विथ अल्कली मेटल देन इट गिव्स सोडियम फिनॉक्साइड विथ द लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. जो सबस्टन्स अल्कली मेटल सोबत हायड्रोजन गॅसला लिबरेट करतो तो सुद्धा ॲसिडिक नेचरचा असतो. Phenol when reacts with a base like a sodium hydroxide it gives salt and water. मग जो सबस्टन्स बेस सोबत सॉल्ट आणि वॉटर देतो तो कोणत्या नेचरचा असतो? ॲसिडिक. फिनॉलला जेव्हा आपण ॲक्वियस मीडियम मध्ये घेतो इट गिव्स अस H+ आयन. इट मीन्स फिनॉल इज ऑफ विच नेचर? ॲसिडिक नेचर. या ठिकाणी ब्ल्यू लिटमस टू रेड म्हणून फिनॉलला ॲसिड म्हणा. अल्कली मेटल सोबत तो हायड्रोजन गॅस देतो म्हणून फिनॉलला ॲसिड म्हणा. बेस सोबत सॉल्ट आणि वॉटर देतो म्हणून फिनॉलला ॲसिड म्हणा. तो ॲक्वियस मीडियम मध्ये H+ आयन देतो म्हणून सुद्धा फिनॉलला आपण ॲसिडिक असं म्हणू शकतो. परंतु फिनॉल जो आहे हा सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट यांच्यासोबत मात्र रिॲक्शन देत नाही. खरं पाहिलं तर ॲसिड हा सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट सोबत रिॲक्ट होऊन कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज करत असतो. ते मात्र फिनॉलला शक्य झालेलं नाही आणि यावरून आपण असं म्हणू शकतो की द ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल इज वीक. वीकर नेचर फिनॉल या ठिकाणी दाखवत असला पाहिजे. फिनॉल प्लस सोडियम कार्बोनेट और बायकार्बोनेट नो रिॲक्शन म्हणून तर म्हटलंय की फिनॉल्स आर वीकर ॲसिड दॅन कार्बोक्सिलिक ॲसिड. याचं कारण आहे कार्बोक्सिलिक ॲसिड या सगळ्यात रिॲक्शन देतोच, पण कार्बोक्सिलिक ॲसिड सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट या दोघांसोबत रिॲक्ट होऊन कार्बन डायऑक्साईडला सुद्धा लिबरेट करू शकतो. म्हणजेच कार्बोक्सिलिक ॲसिडचं ॲसिडिक नेचर फिनॉलपेक्षा जास्त आहे, किंवा उलट वाक्यामध्ये फिनॉल्स आर वीकर ॲसिड दॅन कार्बोक्सिलिक ॲसिड. पण फिनॉल जे आहे दे आर स्ट्रॉंगर दॅन वॉटर अँड अल्कोहोल. वॉटर आणि अल्कोहोलपेक्षा मात्र फिनॉलचं ॲसिडिक नेचर जास्त असल्याचं दिसून आलंय आणि याच पॉईंटवरती आपण पुढे कॉन्सन्ट्रेट करणार आहे की हाऊ फिनॉल इज अ स्ट्रॉंगर ॲसिड ॲज कम्पेअर टू अल्कोहोल. फर्दर तुम्हाला एक माहिती आहे की ॲसिडिक नेचर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू Ka, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड, and it is inversely proportional to pKa. Now what is pKa? pKa is equal to negative log to the base 10 of Ka. तर काय आपली ऑर्डर आहे? ॲसिडिक नेचर डायरेक्टली प्रपोर्शनल टू Ka and inversely proportional to pKa. याचा अर्थ काय माहिती आहे की Ka ची व्हॅल्यू जर का जास्त असेल आणि pKa ची व्हॅल्यू जर का कमी असेल तर ॲसिडिक नेचर जास्त असेल. वाक्यात बोलतो greater is the value of Ka and less is the value of pKa, greater will be the acidic nature. पण फिनॉलचं नेमकं उलट आहे. फिनॉलची Ka व्हॅल्यू लो आहे 10⁻⁻10. साहजिकच pKa व्हॅल्यू त्याची हाय आणि त्यामुळे फिनॉलला आपण काय म्हणणार? वीकर ॲसिड असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. आता फिनॉल आणि अल्कोहोल या दोघांमध्ये आपल्याला कंपॅरिझन लक्षामध्ये घ्यायचं. आता आपण अल्कोहोल आणि फिनॉल यांचं ॲसिडिक नेचरचं कंपॅरिझन बघणार आहे. दोघंही अल्कोहोल असो की फिनॉल असो ॲक्वियस मीडियममध्ये ते H+ आयन्स देतात. म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉल हे दोघंही ॲसिडिक इन नेचर आहे. पहा ना, अल्कोहोलनी वॉटरमध्ये अल्कोऑक्साईड आयन आणि H+ आयन दिलाय, तर फिनॉलनी वॉटरमध्ये फिनॉक्साईड आयन आणि H+ आयन दिलाय. म्हणजे दोघांनीही ॲक्वियस मीडियममध्ये H+ आयन दिलाय. म्हणजे दोघंही कोणत्या नेचरचे आहे? ॲसिडिक नेचरचे.
पण अल्कोहोलमध्ये जर का आपण बघितलं, आर म्हणजे कार्बन आहे, जो सिंगल बॉन्डेड कार्बन आहे, म्हणजे तो sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे, जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. तर तेच फिनॉलमध्ये जर का तुम्ही बघितलं तर या पद्धतीची अरेंजमेंट असते. हा जो कार्बन आहे हा डबल बॉन्डेड कार्बन आहे, हा कार्बन, हा डबल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि त्याला OH आहे. याला इनॉलिक अरेंजमेंट म्हणतो आपण, इन ऑल. तर ही इनॉलिक अरेंजमेंट फिनॉलमध्ये आपल्याला दिसते. यामुळे काय होतं, हा कार्बन sp2 हायब्रिडाइज आहे, जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे तो त्याचे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन सहजासहजी ऑक्सिजनला देत नाही आणि त्यामुळे या कार्बनकडून ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काही वाढत नाही, उलट ती कमीच राहते. मग अशा वेळेला ऑक्सिजन काय करतो, जास्त प्रमाणामध्ये या बॉन्डिंग इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढवण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे काय होतं की हा जो OH ग्रुप आहे त्या ठिकाणी त्याची पोलॅरिटी वाढल्याचं दिसतं, कारण इलेक्ट्रॉन जातात ऑक्सिजनकडे, म्हणजे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज वाढतो आणि हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. म्हणजेच this increases the polarity of the OH group and that's why more ionization of phenol takes place. त्यामुळे फिनॉलचं जास्त आयोनायझेशन झाल्याचं दिसून येतं. पुन्हा एकदा, हा जो फिनॉल मधला कार्बन आहे ज्याला OH ग्रुप अटॅच आहे तो sp2 हायब्रिडाइज आहे, तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजेच तो हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन सहजासहजी ऑक्सिजनला देणार नाही. मग ऑक्सिजनला बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इकडनं ओढून घ्यावे लागतील आणि इकडनं जर का बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजननी ओढले म्हणजे ऑक्सिजनवर निगेटिव्ह आणि हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. धिस इन्क्रीजेस द पोलॅरिटी ऑफ OH ग्रुप इन फिनॉल आणि त्यामुळे मोर आयोनायझेशन ऑफ फिनॉल इज पॉसिबल, कारण की हा H+ मोठ्या प्रमाणावरती बाजूला पडेल ॲज कम्पेअर टू अल्कोहोल आणि त्यामुळे या ठिकाणी जास्त आयोनायझेशन फिनॉलचं झाल्याचं दिसून येईल. दुसरीकडे जर का आपण विचार केला, आता सांगितलं होतं की हा कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्यामुळे हा कार्बन हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला द्यायला तयार आहे. त्यामुळे ऑक्सिजन इकडनं काही फारशे ताकदीने बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स ओढत नाही, त्यामुळे या OH बॉन्डमध्ये आपल्याला पोलॅरिटी जास्त दिसत नाही आणि म्हणून अल्कोहोलचं लेस आयोनायझेशन झाल्याचं दिसतं. इथे काय झालं, या ठिकाणी कार्बनने इलेक्ट्रॉन नाही दिले म्हटल्याबरोबर ऑक्सिजनला कोणाकडनं इलेक्ट्रॉन ओढावे लागले जास्त प्रमाणात, हायड्रोजनकडनं, आणि त्यामुळे OH मध्ये पोलार नेचर वाढलं आणि आयोनायझेशन जास्त झालं. इथे काय झालं, ऑक्सिजनची काही प्रमाणात गरज कार्बनने पूर्ण केली, दिले इलेक्ट्रॉन, कारण तो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे आणि त्यामुळे काय झालं, ऑक्सिजन हा हायड्रोजनकडनं तेवढ्या प्रमाणात इलेक्ट्रॉन ओढत नाही, तेवढं पोलर नेचर डेव्हलप होत नाही आणि म्हणून अल्कोहोलचं तेवढं आयोनायझेशन होणार नाही आणि अल्कोहोलचं तेवढं आयोनायझेशन होणार नाही म्हणजे अल्कोहोल वॉटरमध्ये लेस नंबर ऑफ H+ आयन देईल ॲज कम्पेअर टू फिनॉल आणि फिनॉल मात्र मोर H+ आयन्स देईल. अर्थात मी लेस आणि मोर हे कंपॅरेटिव्ह वर्ड वापरतोय, दोघंही खरं पाहिलं तर वीक ॲसिड्स आहे, पण दोघांमध्ये तुलना करता अल्कोहोलचं आयोनायझेशन कमी होतं आणि तो कमी H+ आयन देतो, त्या तुलनेमध्ये फिनॉलचं आयोनायझेशन जास्त होतं आणि तो जास्त प्रमाणात H+ आयन देतो ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ द अल्कोहोल. म्हणजेच फिनॉलचं ॲसिडिक नेचर हे कोणापेक्षा जास्त असल्याचं वाटतंय, अल्कोहोलपेक्षा जास्त असल्याचं वाटतंय. आता H+ आयन तर जास्त मिळाले आपल्याला, इथे पण H+ आयन मिळाले, इथे पण H+ आयन मिळाले, पण अल्कोहोलचा प्रॉब्लेम काय, अल्कोहोलमध्ये H+ आयन सोबत कोण मिळतंय, अल्कोऑक्साइड आयन, अँड धिस अल्कोऑक्साइड आयन नॉट गेट स्टॅबिलाइज बाय मीन्स ऑफ रेझोनन्स. अल्कोऑक्साइडमध्ये रेझोनन्स पॉसिबल नाही आहे आणि रेझोनन्स पॉसिबल नसल्यामुळे या निगेटिव्ह चार्जचं डिलोकलायझेशन होणं शक्यच नाही आहे. म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज पूर्ण वेळ कोणावरती राहील, ऑक्सिजनवरतीच राहील आणि त्यामुळे हा अनस्टेबल असेल. अल्कोऑक्साइड आयन कसा असेल, अनस्टेबल. काय बोलतोय लक्ष द्या. हिअर अल्कोऑक्साइड आयन नॉट गेट स्टॅबिलाइज बाय मीन्स ऑफ रेझोनन्स, hence negative charge remains on oxygen of alkoxide ion, and as whole negative charge remains on oxygen of alkoxide ion, naturally this alkoxide ion is unstable.
अशा वेळेला तो अल्कोऑक्साईड आयन यात मिळालेल्या H+ सोबत पुन्हा कंबाईन होण्याचा प्रयत्न करतो आणि मोठ्या प्रमाणावरती बॅकवर्ड रिॲक्शन झाल्याचं दिसतं. म्हणजे आधीच तर कमी H+ आयन मिळाले होते, ते या बॅकवर्ड रिॲक्शनमुळे अजून कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. का अजून H+ आयन कमी झाले? कारण लक्षात घ्या, alkoxide ion not stabilized by resonance, so negative charge remains on oxygen, so alkoxide ion remains unstable. This unstable alkoxide ion try to become stable by again accepting H+ and which reaction takes place? Backward reaction. म्हणजे अल्कोऑक्साइडनी H+ सोबत कंबाईन होऊन बॅकवर्ड रिॲक्शन केली, म्हणजेच आधीच कमी असलेल्या H+ आयनची संख्या अजून कमी केली, म्हणजे अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर अजून कमी झाल्याचं आपल्याला दिसेल. तेच दुसरीकडे आपण म्हणतो की फिनॉलनी आपल्याला मोर H+ आयन दिलेत ॲज कम्पेअर टू अल्कोहोल. त्याच्या सोबतीला जो फिनॉक्साइड आयन मिळालेला आहे, धिस फिनॉक्साइड आयन कॅन गेट स्टॅबिलाइज बाय मीन्स ऑफ रेझोनन्स. हा रेझोनन्सच्या माध्यमातून स्टॅबिलाइज होऊ शकतो. कसा? आपण या ठिकाणी बघू. समजा हा मी घेतला तुमचा फिनॉक्साइड आयन. हा जो फिनॉक्साइड आयन जो वरती आपण दिलाय त्याच्यावरती 3 लोन पेअर आहे आणि चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह. आता हा रेझोनन्सनी कसा स्टॅबिलाइज होतो बघा. ही जी लोन पेअर आहे ही इथे बॉन्ड तयार करते. इथे बॉन्ड तयार केला म्हणजे डबल बॉन्ड होईल. हा डबल बॉन्ड 4 आणि हा एक बॉन्ड 5, म्हणजे या कार्बनची व्हॅलन्सी डिस्टर्ब होईल. ती व्हॅलन्सी 5 झाल्यासारखी वाटते आणि म्हणून मग काय होतं, हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे हे या कार्बनवरती शिफ्ट होतात या कार्बनची व्हॅलन्सी मेंटेन करण्यासाठी. आणि मग सेकंड स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी मिळतं आणि ते सेकंड स्ट्रक्चर या पद्धतीचं असेल बघा. तर या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आलेला असेल, इथे डबल बॉन्ड आलेला असेल आणि ऑक्सिजनवरती किती लोन पेअर असतील? 2, आणि हे 2 बॉन्ड जैसे थे असतील. आता पुढे काय होईल? ही जी लोन पेअर आहे ही इथे बॉन्ड तयार करेल. इथे जेव्हा त्या लोन पेअरनी बॉन्ड तयार केला तेव्हा या कार्बनची व्हॅलन्सी काय होईल बघा. इथे डबल बॉन्ड होईल, इथे डबल बॉन्ड होईल. या कार्बनला हायड्रोजन पण अटॅच आहे, लक्षात ठेवायचं. त्याला बरेचदा विसरलं जातं कारण इथे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर आहे, यात हायड्रोजन दाखवत नाही आपण, पण याला हायड्रोजन अटॅच आहे. म्हणजे एक बॉन्ड तिथे आहे. हा डबल बॉन्ड म्हणजे 1 आणि 2 3, हा 4 आणि अजून एक तयार होतोय म्हणजे 5. या कार्बनची व्हॅलन्सी डिस्टर्ब होते आहे. ती डिस्टर्ब होऊ नये म्हणून हे इकडे शिफ्ट होतात आणि मग तिसरं स्ट्रक्चर आपल्याला मिळतं. आणि हे तिसरं स्ट्रक्चर मी या ठिकाणी आता दाखवतोय. यामध्ये डबल बॉन्ड असेल, इथे डबल बॉन्ड असेल, वरती डबल बॉन्डेड ऑक्सिजन आहे, त्याच्यावर 2 लोन पेअर आहे, इथे लोन पेअर आणि निगेटिव्ह चार्ज असेल. आता ही लोन पेअर इथे शिफ्ट होईल. इथे शिफ्ट झाली म्हणजे इथे डबल बॉन्ड होईल. हा डबल 4 आणि याला हायड्रोजन म्हणजे 5. म्हणजे या कार्बनची व्हॅलन्सी डिस्टर्ब होऊ नये म्हणून हे इकडे शिफ्ट होईल आणि मग आपल्याला पुढचं स्ट्रक्चर मिळेल. आणि ते स्ट्रक्चर या पद्धतीने आपण दाखवू शकतो बघा. हा डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, इथे लोन पेअर असणार, इथे डबल बॉन्ड आणि ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर आहेत. शेवटी काय होईल? ही लोन पेअर या ठिकाणी येईल, हे वापस चाललं जाईल आणि ऑलमोस्ट पहिल्यासारखं स्ट्रक्चर तुम्हाला मिळाल्याचं दिसेल. आणि ते स्ट्रक्चर मी आता या ठिकाणी दाखवतोय. इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, आता इथे डबल बॉन्ड येईल, ऑक्सिजन आणि त्यावरती किती लोन पेअर असतील? आता 3 लोन पेअर असतील. म्हणजे पुन्हा फिनॉक्साइड आयन आपल्याला मिळाला आणि ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असेल. काय दिसतंय तुम्हाला? As this phenoxide ion can get stabilized by means of resonance, the negative charge on oxygen get delocalized at ortho and para position. इथे रेझोनन्स स्ट्रक्चर पॉसिबल आहेत फिनॉक्साइड आयन मध्ये आणि त्यामुळे हा जो निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवर होता तो सर्वपकाळ ऑक्सिजनवर राहत नाही, तो डिलोकलाइज होतो. कधी ऑर्थो पोझिशनला असतो, कधी प्याराला, पुन्हा ऑर्थोला. म्हणजेच काय दिसतंय तुम्हाला? या ठिकाणी एक निगेटिव्ह चार्ज, दुसरा, तिसरा आणि चौथा, म्हणजे निगेटिव्ह चार्ज 4 ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणजे ऑक्सिजनवरती 25%च राहतो. 25% इथे, 25% इथे, 25% इथे. म्हणजे द इंटेन्सिटी ऑफ द निगेटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड ऑन ऑक्सिजन अँड कार्बन ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. त्यामुळे या ऑक्सिजनवरची निगेटिव्ह चार्जची इंटेन्सिटी, निगेटिव्ह चार्जची तीव्रता ही फक्त 25% असते, म्हणजे खूपच कमी झालेली असते.
आणि अशा वेळेला निगेटिव्ह चार्ज इंटेन्सिटी जर का ऑक्सिजनची कमी झाली तर तो कमी इंटेन्सिटीचा निगेटिव्ह चार्ज असणारा ऑक्सिजन या H+ला तेवढ्या आत्मीयतेने वापस बोलवत नाही आणि बॅकवर्ड रिॲक्शन फारशी काही घडवत नाही आणि त्यामुळे हा फिनॉक्साईड आयन तसाच राहतो आणि H+ आयन सुद्धा तसेच राहतात. हे काही फारसे कंबाईन होऊन बॅकवर्ड रिॲक्शन काही देत नाही आणि त्यामुळे त्या मानाने अल्कोहोलच्या मानाने भरपूर H+ आयन्स आपल्याला इथे मिळाल्याचं दिसून येतं. पुन्हा एकदा ऐका. फिनॉलला ॲक्वियस मीडियममध्ये घेतल्यावर फिनॉक्साईड आयन मिळाला, H+ आयन मिळाला. हे H+ आयन अल्कोहोलच्या तुलनेमध्ये जास्त आहेत. आता पुढे सांगितलं हा फिनॉक्साईड आयन याच्यावर निगेटिव्ह चार्ज दिसतोय. आपल्याला भीती आहे की अरे ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे का, तो अनस्टेबल राहिला तर तो या H+ला परत कंबाईन करून घेईल, बॅकवर्ड रिॲक्शन होईल आणि H+ची संख्या कमी झाल्याचं दिसेल. पण तसं होत नाही, कारण फिनॉक्साईड आयन गेट स्टॅबिलाइज बाय मीन्स ऑफ रेझोनन्स आणि रेझोनन्सनी स्टॅबिलाइज होताना हा निगेटिव्ह चार्ज ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवर डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणजेच हा फिनॉक्साईड आयन स्टॅबिलाइज होतो आणि ऑक्सिजनवरची त्याची इंटेन्सिटी ही 100% राहत नाही, ती फक्त 25% राहते असं म्हणू आपण. आणि त्यामुळे हा जो फिनॉक्साईड आयन आहे हा H+ आयनला पुन्हा कंबाईन करून घेण्याच्या फेवरमध्ये राहत नाही, तो त्या H+ आयनला मोकळंच ठेवतो आणि त्यामुळे फारच कमी प्रमाणामध्ये बॅकवर्ड रिॲक्शन होते. म्हणजेच H+ आयन मोठ्या प्रमाणावरती राहतात. म्हणजेच फिनॉलचं ॲसिडिक नेचर अल्कोहोलपेक्षा जास्त आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अल्कोहोलमध्ये काय प्रॉब्लेम आला होता, अल्कोऑक्साईड आयन नॉट स्टॅबिलाइज बाय रेझोनन्स, म्हणजे निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवरतीच आहे, तो अनस्टेबल झाला. अनस्टेबल स्वतःला स्टेबल करण्याकरता कोणासोबत कंबाईन होऊन जातो H+, म्हणजे आधीच कमी असलेले H+ अजून कमी होतात आणि अल्कोहोलचं ॲसिडिक नेचर खूपच कमी झाल्याचं दिसतं. त्या मानाने फिनॉलमध्ये मात्र हा फिनॉक्साईड आयन स्टॅबिलाइज झाल्यामुळे रेझोनन्सनी तो H+ आयन सोबत कंबाईन होण्याच्या भानगडीत पडत नाही फारसा, म्हणून H+ आयन बऱ्याच प्रमाणात मोकळे राहतात आणि फिनॉलचं ॲसिडिक नेचर हे अल्कोहोलच्या मानाने जास्त असल्याचं दिसून येतं. एक अजून कारण आहे की ही बॅकवर्ड रिॲक्शन मोठ्या प्रमाणावर का होत नाही, याचं अजून एक कारण आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. ते कारण काय आहे बघा. आत्ताच आपण सांगितलं की फिनॉक्साईड आयन गेट स्टॅबिलाइज बाय मीन्स ऑफ रेझोनन्स, तसंच फिनॉल आल्सो गेट स्टॅबिलाइज बाय मीन्स ऑफ रेझोनन्स. फिनॉल जो आहे तो सुद्धा रेझोनन्सनी स्टॅबिलाइज झाल्याचं दिसून येतं. तो कसा स्टॅबिलाइज होतो ते आपण या ठिकाणी बघू. फिनॉलचं रेझोनन्स हा घेतला या ठिकाणी मी फिनॉल, बघा व्यवस्थित. हा जो फिनॉल आपण काढतोय या ठिकाणी OH ऑक्सिजनवर 2 लोन पेअर आहे. काय होतं, ही जी लोन पेअर आहे ही इथे बॉन्ड तयार करते, हा इकडे शिफ्ट होतो व्हॅलन्सी मेंटेन ठेवण्यासाठी आणि मग आपल्याला अशा पद्धतीची स्पेसिस मिळते. काय आहे ती स्पेसिस आपण बघू. इथे आला निगेटिव्ह चार्ज, इथे डबल बॉन्ड जसेच्या तसेच आहे आणि इथे डबल बॉन्ड आला बघा. आणि आता ऑक्सिजनवरती एकच लोन पेअर आहे, म्हणजे ऑक्सिजनची एक हक्काची लोन पेअर वापरल्या गेली आहे, म्हणजेच एक लोन पेअर कमी झालेली आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉन्स कमी झालेत ऑक्सिजनवरचे, म्हणजेच निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवरचा कमी झाला आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्याचं दिसून येतं. पुढे काय होतं, हा या ठिकाणी, हा या ठिकाणी, बाकी वरती मी एक्सप्लेन केलंय तसंच होत आहे. आता पुढे हे नेक्स्ट स्ट्रक्चर आपल्याला मिळेल. हे जे नेक्स्ट स्ट्रक्चर आहे त्यामध्ये इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, हा डबल बॉन्डेड, इथे एक लोन पेअर पॉझिटिव्ह चार्ज, ही लोन पेअर इथे निगेटिव्ह चार्ज इथे आल्यामुळे आता हा इथे बॉन्ड तयार करेल तर हे इकडे शिफ्ट होतील, बरोबर आहे की नाही. मग ते तिकडे जर का शिफ्ट झाले तर काय होईल बघा, लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला असं लक्षामध्ये येतं की हा इथे शिफ्ट झालेला आहे, हा इकडे शिफ्ट होईल, म्हणजे या पद्धतीचं स्ट्रक्चर मिळेल. 1 2 इथे लोन पेअर, हा डबल बॉन्डेड ऑक्सिजन, एकच लोन पेअर असेल तर पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा या ठिकाणी येईल, हा वापस चालला जाईल, म्हणजे पुन्हा फिनॉल जैसे थे मिळाल्याचं आपल्याला दिसून येईल. इथे डबल बॉन्ड आणि हा OH झालेला आहे. असे स्ट्रक्चर्स आपल्याला या ठिकाणी मिळाल्याचं दिसून येत आहे. आता हे जे स्ट्रक्चर्स आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत याच्यावरनं आपल्याला काय लक्षात येतं की फिनॉल आल्सो गेट स्टॅबिलाइज बाय मीन्स ऑफ रेझोनन्स. पहिले आपण सांगितलं फिनॉक्साईड आयन आल्सो गेट स्टॅबिलाइज बाय मीन्स ऑफ रेझोनन्स. बरं, जो या दोघांमध्ये जास्त स्टेबल राहील त्याचं अस्तित्व मोठ्या प्रमाणावरती राहील. मग फिनॉलचं अस्तित्व जास्त राहत असेल, म्हणजे फिनॉल जर का मोर स्टॅबिलाइज होत असेल तर बॅकवर्ड रिॲक्शन फेवर्ड होईल.
बॅकवर्ड रिॲक्शन फेवर झाली म्हणजे फिनॉक्साईड H+ आयन सोबत कंबाईन होईल आणि H+ ची संख्या कमी करेल. पण जर का फिनॉलपेक्षा फिनॉक्साईड आयन मोर स्टेबल असेल तर फॉरवर्ड रिॲक्शन फेवर्ड होईल, उलट मोर आयोनायझेशन होऊन मोर नंबर ऑफ H+ आयन मिळाल्याचं दिसून येईल. काय बोलतो ऐका. फिनॉल गेट स्टॅबिलाइज्ड बाय मीन्स ऑफ रेझोनन्स, फिनॉक्साइड आयन आल्सो गेट स्टॅबिलाइज्ड बाय मीन्स ऑफ रेझोनन्स. हे दोघेही जण स्टॅबिलाइज बाय मीन्स ऑफ रेझोनन्स आहे. पण त्यात मोर स्टेबल कोण आहे तर मोर स्टेबल आहे फिनॉक्साइड आयन आणि लेस स्टेबल कोण आहे फिनॉल. ते म्हणाल का बरं. या ठिकाणी जर का तुम्ही फिनॉलचं रेझोनन्स स्ट्रक्चर जर का बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की 2 चार्जेस आर डेव्हलप हिअर. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2 चार्जेस डेव्हलप झाले आहेत आणि हे 2 चार्जेस डेव्हलप झाले म्हणजे दॅट क्रिएट्स अनस्टॅबिलिटी किंवा दॅट क्रिएट्स लेस स्टॅबिलिटी. त्याच्यामुळे लेस स्टॅबिलिटी क्रिएट झाल्याचं दिसेल. म्हणजेच फिनॉलची स्टॅबिलिटी कमी आहे. रेझोनन्सनी त्याला स्टॅबिलिटी मिळते पण तेवढ्या प्रमाणात स्टॅबिलिटी मिळत नाही कारण की 2 प्रकारचे चार्जेस इथे डेव्हलप झालेत. तेच फिनॉक्साइड आयनचं जर का रेझोनन्स स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ऑल ओव्हर द स्ट्रक्चर फक्त एकच चार्ज डेव्हलप झाल्याचं दिसतं, तो म्हणजे निगेटिव्ह चार्ज. आणि त्यामुळे याची जी स्टॅबिलिटी आहे फिनॉक्साइड आयनची जी रेझोनन्स स्ट्रक्चरमुळे मिळाली आहे ती हाय असते. हायर स्टॅबिलिटी टू फिनॉक्साइड आयन ॲज इन इट्स रेझोनन्स स्ट्रक्चर ओनली 1 चार्ज इज डेव्हलप देअर. But phenol gets stabilized to lesser extent because in its resonance structure 2 types of charges are developed, one is positive and other is negative. म्हणजे काय झालं की फिनॉलची स्टॅबिलिटी कमी आहे, उलट फिनॉक्साइड आयनची स्टॅबिलिटी जास्त आहे आणि ज्याची स्टॅबिलिटी जास्त आहे तो त्याचं अस्तित्व टिकवून ठेवणार. म्हणजेच रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जास्त होईल आणि बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये कमी होईल. फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जास्त होईल याचा अर्थ मोर आयोनायझेशन फिनॉलचं होईल आणि भरपूर H+ आयन मिळतील. आणि बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये होणार नाही याचा अर्थ मिळालेले H+ आयन यासोबत कंबाईन होणार नाहीत, ते मोकळेच राहतील. आणि त्यामुळे फिनॉलचं जे ॲसिडिक नेचर आहे हे कोणापेक्षा पुढे गेल्याचं दिसतं अल्कोहोलपेक्षा. फिनॉलचं ॲसिडिक नेचर समोर जाण्याला वेगवेगळे कारण आहेत. ते कोणकोणते कारण होते तर सगळ्यात पहिलं कारण आपण सांगितलं होतं की हा जो कार्बन आहे हा sp2 हायब्रिडाइज आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्यामुळे तो ऑक्सिजनला बॉन्डिंग इलेक्ट्रॉन सहजासहजी देत नाही. मग ऑक्सिजन हायड्रोजनकडनं बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स घेतो आणि त्यामुळे इथे मोर पोलर नेचर मिळतं आणि मोर आयोनायझेशन झाल्याचं दिसतं फिनॉलमध्ये कोणाच्या तुलनेत अल्कोहोलच्या. इथे फिनॉल पुढे गेला. दुसऱ्या ठिकाणी फिनॉल कुठे पुढे गेलेला आहे तर फिनॉक्साइड आयन गेट स्टॅबिलाइज बाय मीन्स ऑफ रेझोनन्स आणि त्यामुळे फिनॉक्साइड आयन स्टेबल झाल्यामुळे तो पुन्हा H+ आयन सोबत कंबाईन होऊन बॅकवर्ड रिॲक्शन घडवून आणण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ते मात्र इथे घडतं. बॅकवर्ड रिॲक्शन भरपूर होऊ शकते. इथे फिनॉल ॲसिडिक नेचरमध्ये पुढे गेलाय. तिसरा मुद्दा अजून पुढे जाण्याचा हा फिनॉक्साइड आयन आणि फिनॉल दोघंही जरी रेझोनन्सनी स्टॅबिलाइज होत असले तरी फिनॉक्साइड आयनची स्टॅबिलिटी जास्त आहे फिनॉलपेक्षा. का ते मी सांगितलं. आणि त्यामुळे फिनॉक्साइड आयनची स्टॅबिलिटी जास्त असल्यामुळे रिॲक्शन इज मोर फेवरेबल इन फॉरवर्ड डायरेक्शन. सो वी हॅव मोर अमाऊंट ऑफ H+ आयन इन फिनॉल as compared to that of alcohol. Hence, what we can say, the acidic nature of phenol is greater as compared to that of alcohol. फिनॉलच्या ॲसिडिक नेचरमध्ये एक मुद्दा अजून आपण डिस्कस करायला पाहिजे आणि तो म्हणजे आहे द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप ऑर द इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप. हा आपण घेतलेला आहे फिनॉल जो बायफंक्शनल कंपाऊंड आहे ज्यामध्ये OH हा पण एक फंक्शनल ग्रुप आहे, बेन्झिन रिंग इटसेल्फ एक फंक्शनल ग्रुप आहे. मग आता यात ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर का इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आपण लावले NO2, CN, COOH, COOR किंवा OAR यासारखे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जर का आपण ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर का आपण लावले तर तुम्हाला असं लक्षामध्ये येईल की हे जे रेझोनन्स आपण दाखवलेलं आहे हे मोर इफेक्टिव्ह झाल्याचं दिसेल आणि त्यामुळे मोर आयोनायझेशन ऑफ फिनॉल झाल्याचं दिसेल अँड दॅट इन्क्रीजेस द ॲसिडिक नेचर ऑफ द फिनॉल. काय सांगतो लक्षात घ्या.
जर का फिनॉलमध्ये ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला यासारखे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर का प्रेझेंट असतील तर तुम्हाला असं लक्षामध्ये येईल की फिनॉलचं आयोनायझेशन मोठ्या प्रमाणावरती होईल आणि त्याचबरोबर फिनॉक्साइड आयन जो आहे हा जास्त स्टॅबिलाइज झाल्याचं दिसेल अँड दॅट इन्क्रीजेस द ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल. समरायझेशन काय सांगाल की ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर का प्रेझेंट असले तर ॲसिडिक नेचर वाढल्याचं तुम्हाला दिसून येणार आहे. याच्या उलट जर का ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप जर का असतील, फॉर एक्झाम्पल अल्किल ग्रुप सारखे इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप जर का ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला असतील तर मात्र याच्या उलट म्हणजे ॲसिडिक नेचर डिक्रीज झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. ओव्हरऑल स्टेटमेंट काय? इलेक्ट्रॉन withdrawing group at ortho and para position of phenol increases the acidic nature of phenol, while electron withdrawing group present at ortho and para position of phenol decreases the acidic nature of the phenol. तुमच्यासाठी एक वेगवेगळ्या प्रश्नांचा उपयोग करून, वेगवेगळ्या MCQचा उपयोग करून एक ऑर्डर आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. मिक्स ऑर्डर आहे ती. तुम्ही जर का वारंवार वाचली तर तुम्हाला MCQ सोडवण्यासाठी कुठेतरी ही उपयोगी पडू शकेल. बघा काय दिलंय. पॅरा नायट्रोफिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन ऑर्थोनायट्रोफिनॉल. Orthonitrophenol is more acidic than metanitrophenol and nitrophenol is more acidic than chlorophenol. त्या क्लोरोफिनॉल मध्ये ऑर्थोक्लोरोफिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन मेटॅक्लोरोफिनॉल. मेटॅक्लोरोफिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन पॅराक्लोरोफिनॉल. This chlorophenol is more acidic than phenol. Further, phenol is more acidic than cresol. Cresol मध्ये काय ऑर्डर आहे? Metacresol is more acidic than orthocresol, where orthocresol is more acidic than paracresol. Cresol is more acidic than aminophenol, that is more acidic than para-aminophenol, आणि all these phenols are more acidic than ethanol. तर ही एक मिक्स ऑर्डर आपण दिलेली आहे. याचा उपयोग करून कुठेतरी तुम्हाला MCQ हा मिळू शकेल. नायट्रोफिनॉल मध्ये POM आहे, क्लोरोफिनॉल मध्ये OMP आहे, क्रेसॉल मध्ये MOP आहे, M मेटा O ऑर्थो P पॅरा, आणि मग पुढे आपण ही ऑर्डर इथे दिलेली आहे. तर ही ऑर्डर वारंवार जर का वाचली तर तुम्हाला MCQ सोडवण्यासाठी मदत होईल. आज आपण या पूर्ण टॉपिकमध्ये ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल लक्षामध्ये घेतलेलं आहे आणि हाऊ फिनॉल इज अ स्ट्रॉंगर ॲसिड ॲज कम्पेअर टू अल्कोहोल हे आपण सांगितलं. पण त्यात हा पण मुद्दा सांगितला की फिनॉल जरी अल्कोहोलपेक्षा ॲसिडिक असला तरी तो कार्बॉक्झिलिक ॲसिडपेक्षा मात्र लेस ॲसिडिक आहे. म्हणजे ॲसिडिक नेचर ऑर्डर आहे. कार्बॉक्झिलिक ॲसिड सगळ्यात जास्त ॲसिडिक नेचर, त्यापेक्षा कमी फिनॉल आणि त्यापेक्षा कमी अल्कोहोल. तर ऑल धिस इज अबाउट द टॉपिक फिनॉल. थँक्यू.